त्या मुद्द्यावर तर निवडणूक आयोगाला काहीच बोलता आलं नाही. तो मुद्दा होता नगरचे बाळासाहेब थोरात जे आहेत हं, ते गेल्या 7 ते 8 निवडणुकांपासून लाखाच्या फरकाने निवडून येतात हं, आणि या निवडणुकीला ते लाखाच्या फरकाने पराभूत होतात. हे कसं काय होऊ शकतं? असा जेव्हा जेव्हा राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याला उत्तर देणं दिनेश वाघमारे असतील किंवा चोक्कलिंगम असतील या दोघांना पण उत्तर देता आलं नाही. हे कसं काय झालं याचं उत्तर त्यांनी खरं पण तात्काळ द्यायला पाहिजे होतं. अहो, तुम्ही काय जे काय असेल ते काय उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. पण ज्यावेळेला शिष्टमंडळाने त्याला घेरल्यानंतर त्याला उत्तर देणं अवघड झालं आणि त्यांनी एकमेकांवर ढकललं. हे आमचं काम नाहीये. हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे. केंद्रीय हं, निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. हं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज निवडणूक आयोगाला घेरण्याची चांगली संधी विरोधकांनी घेतली हं, आणि प्रत्येक नेत्याने त्या त्या ठिकाणी झालेली प्रकरणं जी आहेत म्हणजे हं, ड्युपुल्स जे आहेत मतदारातले आणि निवडणुकीतले हे अगदी सुधारण दाखवून दिले. म्हणजे इतक्या प्रमाणात दाखवून दिले की राज ठाकरेंनी सांगितलं की अरे मुलगा कोणाचा आणि वडील कोण. हं, म्हणजे ज्यांचे 145 वर्ष एखाद्या व्यक्तीचं 145 वर्ष वय असेल हं, त्याच्याच वडिलांचं जर वय 45 असेल हे केवळ हास्यास्पदच नाही तर विचार करण्याला उद्योग आहे. हं, ह्या घटना होतं कसं हं, आणि हे सगळं असतानाही सत्ताधारी पक्षांनी ह्या सगळे खरं म्हणजे आज तसं म्हणजे मुख्यमंत्री किंवा इतर कोणीतरी ह्या भाजपच्या वतीने ही तिथे जायला पाहिजे होतं. हं. कारण आपण गेल्या कित्येक दिवसापासून पाहतो की विरोधी पक्षच फक्त हे सांगते हो. की हे लुपूस हे एका काँग्रेससाठी किंवा एका शिवसेनेसाठी नव्हते. हं, कारण आपण कर्नाटकमध्ये बघितलं किंवा पश्चिम बंगालमध्ये पाहिलं हं, केरळमध्ये पाहिलं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा तोच आक्षेप आहे हं, जो आज इथे विरोधक करतात. हं, म्हणजे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाचे जे काही लुपूल्स आहेत हं. जी काही त्रुटी आहेत या त्रुटी इतक्या गंभीर आहेत की त्याची तुलनाच करता येत नाही.